आपलं ठाणे परिसर या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महायुतीच्या सर्व 17 जागांवर विजय निश्चित. ठाण्यातून रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला ठाम विश्वास. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी आणि महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंबी नाका येथे आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव, आमदार कुमार आयलानी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचे प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही भाष्य केले. ठाणे, पालघर पुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केला. विचारले असता शिंदे म्हणाले की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील ते माघार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे चाललो आहोत. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेने शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम आणि महायुतीचे ठाणे आणि पालघरचे सर्व खासदार, आमदार, नेते आणि सर्व माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की मला दुसऱ्यांदा संधी त्याने दिली आणि संधी दिल्यानंतर मी पक्षाच्या माध्यमातून मला वाटतं हे इलेक्शन कोविडच्या माध्यमातून 4 वर्ष होऊ न शकल्यामुळे हे इलेक्शन लेट होतं आणि त्या माध्यमातून नगरपालिका, महानगरपालिका लागल्यानंतर इलेक्शन लागलं आणि लागल्यानंतर पक्षाने मला संधी दिल्याबरोबर सर्वप्रथम मी शिंदे साहेबांचं मनापासून धन्यवाद. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून 17 सीट लढल्या जात आहेत. मला वाटतं प्रत्येक सीटवरती महायुतीचे नेते तिथे लक्ष ठेवून आहेत आणि त्या माध्यमातून 17च्या 17 सीट त्या महायुतीच्या जिंकतील असा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं. मला बघा, सन्माननीय पक्षाचे नेते, आमचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब आणि पक्षावरती माझा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामध्ये मला नाराजीचा प्रश्न नाही. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बैंक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शाने राज्याचा विकास. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी योगदान देणे माझे भाग्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कारांचे वितरण. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर स्मारक उद्घाटन आणि धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शावर राज्यकारभार चालवत असल्याचे सांगितले. स्मारक उभारणीसाठी योगदान देता आले हे आपले भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जगप्रसिद्ध आहे. त्यांनी देशभरातील अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्रे उभारून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या स्मारकासाठी छोटासा का होईना हातभार लावता आला याचा मला अभिमान आहे. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतलेल्या संस्थेचे विशेष अभिनंदन करत त्यांनी सांगितले की मर्यादित जागेतही अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी स्मारक उभे राहिले आहे. अहिल्यादेवींच्या कार्याला खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे होय असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयांची आठवण करून देताना सांगितले की चौंडी येथे झालेल्या जयंती सोहळ्यात अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेलाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलं असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वावलंबन आणि समाजकार्यात पुढे नेण्याचा संदेश दिला. त्याच विचारातून आम्ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहोत असेही ते म्हणाले. अहिल्यादेवींच्या कल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचा पुनरुच्चार केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा विकास साधत आहोत. त्यांच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे की अशा शेकडो स्मारकांची उभारणी केली तरी ती कमीच पडते असे भावनिक उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी प्रास्ताविक भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सुशोभीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिल्याबद्दल त्यांचे समाजाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी खासदार विकास महात्मे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे मनपातील विरोधी पक्षनेते शाणू पठाण, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेविका विशाखा खताळ, नौपडा विभाग प्रमुख किरण नागती, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर विजय शेळके, पत्रकार आणि धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, भाजप भटक्या विमुक्त आघाडीच्या ठाणे शहर अध्यक्षा उज्ज्वला गलांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज रुचिता शिंदे, प्रफुल्ल शिंदे, भाजपचे संदीप माने, वर्षा माने, ज्ञानेश्वर परदेशी आदींसह धनगर समाजातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे. त्या जयंतीच्या पूर्वसंध्येला हा स्मारकाचा दिनांकात सोहळा होतोय. आपण सगळे भाग्यवान आहोत दीपक की या स्मारकामध्ये आपल्याला छोटा मोठा का होईना योगदान देता आलं आणि त्याबद्दल मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो. दीपक आणि त्यांची सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या चरणी साष्टांग नमस्कार आणि लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. आणि आचारसंहिता असल्यामुळे जास्त भाषण करत नाही, पण चांगलं काम केलं तुम्ही. म्हणजे दिलेला निधीचा योग्य विनियोग केला आणि अतिशय सुंदर छोट्याशा जागेमध्ये परंतु सुंदर असं अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि मला या स्मारकासाठी निधी देण्याचा भाग्य मिळालं. निधी देण्याचं भाग्य मला मिळालं आणि म्हणून म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं जे काय कर्तृत्व आहे ते जगजाहीर आहे. बघितलं आपण तिथे किती मंदिरांचं जीर्णोद्धार केला. काशी विश्वेश्वरा सारखा देखील तिथं पण पुतळा आहे. मी गेलो होतो घाटावर, तर अनेक मंदिरं बांधली, घाट बांधले, पाणपोळ्या बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, अन्य क्षेत्र बांधून केली, खूप मोठी कामं केली. विहिरी देखील त्याची माहिती दिलेली आहे. कसारा घाटातून आणि देशभरामध्ये विहिरी ज्या आहेत त्याचा पुनर्जीवित केल्या आणि त्यांनी या खासदार मोजले. आणि खरं म्हणजे आज या त्यांच्या खऱ्या अर्थाने
कार्याला वंदन केलं पाहिजे आणि अगदी पूर्ण देशभरामध्ये त्यांचं जे महान कर्तृत्व आपण पाहतोय आणि त्यामुळेच मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर मी हेही सांगतो की जेव्हा मुख्यमंत्री होतो चोरडीला एक कार्यक्रम होता आपला जयंतीचा आणि त्याच व्यासपीठावर अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर आपण केलं. तिथे मागणी झाली आणि व्यासपीठावर द्यायची आणि आज अहिल्या नगर म्हणून नामकरण देखील झालं आणि म्हणून आज आपण एवढंच सांगूया की अहिल्यादेवी होळकर यांचं जे कार्यकर्तृत्व आहे ते कार्यकर्तृत्व महान आहे. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. अगदी रस्ते पूल पायाभूत सुविधा आपण जेव्हा पाहतो ते त्यांच्या काळामध्ये त्यांनी उभ्या केल्या. शेतकऱ्यांना आपण मदत करतो, शेतकऱ्यांना देखील अगदी पाठीशी उभं राहण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. अशी अनेक कामं त्यांनी केली आणि त्यांची राजवट जी पाहिली कल्याणकारी राजवट आपण आदर्श राजवट त्यांच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि मग महिलांना देखील आता आपण लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आपण सक्षम करतोय. प्रधानमंत्री मोदीजी देखील महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान मिळवून देत आहे. लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि ती देखील देशात लोकप्रिय ठरली आणि अहिल्यादेवींनी देखील महिलांना घरात बसू न देता त्यांना अतिशय म्हणजे त्यांनी कर्तृत्व गाजवावं, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे यावं यासाठी अहिल्यादेवींनी देखील त्या काळात प्रयत्न केले आणि प्रजेसाठी रोजगार निर्माण करणारी दूरदृष्टी अहिल्यादेवींची होती हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांचे उपकार आपल्याला अनंत आहे आणि म्हणून त्यांच्या उपकारातून ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची कितीतरी स्मारक आपण मांडली तरी ती कमीच पडतील आणि असं त्यांचं महान कर्तृत्व या ठिकाणी होतं. आणि म्हणून आपण कर्जमाफी केली अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी केली शेतकऱ्यांची आपल्या महायुती सरकार. ते आम्ही निवडणूक जेव्हा होती त्यावेळी आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता केली, घोषणा करून लवकर त्याची कार्यवाही होईल आणि त्यामुळे अहिल्यादेवी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कारभार करतो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो हे माझ्याकडं दीपक आला आणि तेव्हा स्मारकाला आपल्याला चांगलं करायचं आहे. मी तात्काळ त्याला हो म्हटलं कारण माझ्याकडे करतो बघतो पाहतो असं नाही. नो रिटर्न ऑन द स्पॉट डिसिजन तात्काळ. म्हणून मी जास्ती काय बोलत नाही. आचारसंहिता आहे पण शुभेच्छा आपल्याला देतो आणि सगळ्यांना मनापासून या सर्व अहिल्यादेवींच्या लेकरांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाण्यातील काही भागात 24 तास पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अलिनिनो व IODच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर दिनांक 14/5/2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा गुरुवार दिनांक 4/6/2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 5/6/2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व बागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसन नगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तर या होत्या आपल्या शहरातील काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.